आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चा प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठांतर्गत पुढील भागाकडे आज आपण वळणार आहोत. या भागामध्ये आपण पर्यावरण व परिसंस्था यांच्यामध्ये काय संबंध आहे का पाहणार आहोत. पर्यावरण म्हणजे नेमकं काय हे समजावून पुढे जाणार आहे. परिसंस्था ही संकल्पना आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. चला तर मग पाहूयात पर्यावरण म्हणजे नेमकं काय. मुलांनो, पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना आहे. खूप वेळा ऐकलेला शब्द आहे पर्यावरण, हो की नाही. एन्व्हायरमेंट ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो. हा पर्यावरण एक व्यापक अर्थ असलेली संज्ञा आहे. यामध्ये भौतिक, रासायनिक, जैविक हे सर्व घटक एकत्रित असतात आणि या सर्वांनी मिळूनच काय तयार झालेला असतो, पर्यावरण बनलेला असतो. थोडक्यात जर आपण असं म्हणायचं झालं तर पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. इथे दिलेलं आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती, तिच्यामध्ये सजीव, निर्जीव, नैसर्गिक, मानवनिर्मित अशा घटकांचा समावेश होतो. ठीक आहे. व्याख्या महत्वाची लक्षात ठेवा. पर्यावरणाची व्याख्या. पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती ज्यात सजीव, निर्जीव, नैसर्गिक, मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो असं आपण सांगू शकतो. किंवा थोडक्यात असंही म्हणू शकतो, ज्या ठिकाणी सजीव जगतो त्याच्या आजूबाजूचा असणारा सर्व घटक असलेला परिसर. ओके. त्यानंतर पहा, या पर्यावरणाचे विद्यार्थी मित्र हो 2 प्रकार पडतात. एक आहे नैसर्गिक पर्यावरण ज्याला प्राकृतिक पर्यावरण सुद्धा म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार आहे मानव निर्मित. नैसर्गिक आणि मानव निर्मित पर्यावरण असे 2 प्रकार आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. पाहूया. आता आपण बघितलं नैसर्गिक पर्यावरण आहे आणि मानव निर्मित पर्यावरण आहे. ओके नाही. नैसर्गिक पर्यावरणामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, वातावरण, पाणी म्हणजे जल, भूमी, सजीव या सर्व घटकांचा समावेश होतो, ज्याचा अभ्यास तुम्हाला आहेच आहे. पहा, हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव या सर्वांचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया चालली असते, हेही आपण पाहिलेलं आहे. मानव निर्मित पर्यावरणामध्ये देखील पहा कोणाकोणाचा समावेश होतो बघूया. मानव निर्मित पर्यावरणामध्ये नैसर्गिक पर्यावरणावर राहणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव असतोच. मूलतः पर्यावरणात 2 प्रमुख घटकांचा समावेश होतो, जैविक आणि अजैविक. मानव निर्मित मध्ये पुन्हा 2 प्रकारचे. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक त्यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रालाच काय म्हणतात माहितीये, परिस्थितिकी. इथे दिले पहा इकॉलॉजी, ज्याला काय म्हणलं जातं, इकॉलॉजी. परिस्थितिकी म्हणजे काय तर पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये आंतरसंबंधाचा जो अभ्यास असतो त्याला म्हणायचं परिस्थितिकी. आणि परिस्थितीचा काय अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत आणि कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला म्हणतात परिसंस्था. म्हणजे परिसंस्थेतूनच आपल्याला परिस्थितिकीचा अभ्यास करता येतो आणि ज्या परिस्थितीची ओळख आपण करून घेतलेली त्याचे एक मूलभूत एकक येतो. परिस्थितीचा जर अभ्यास करायचा झाला तर आपल्याला परिसंस्था ही आवश्यक आहे मुलांना, लक्षात घ्या. पर्यावरणात अशा अनेक प्रकारचे परिसंस्था असतात, त्याचा उपयोग करून छोटे मोठे परिसंस्था त्यांचा उपयोग करून आपण परिस्थितिकी घटक मांडू शकतो. ओके. पृथ्वी सर्वात मोठी परिसंस्था आपल्याला माहितीच आहे, त्याच्यातले वेगवेगळे बायोम्स हे सुद्धा माहितीच आहे. तर ह्यांच्यामधली परिसंस्था ही बनलेली असते आणि या परिसंस्थेचाच अभ्यास परिस्थितिकीच्या सहाय्याने आपण सहजतेने करू शकतो. त्यानंतर पहा तुम्हाला दिलेले थोडे आठवामध्ये पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे आहेत, त्याचे महत्व काय. गेल्या इयत्तेमध्ये पाहिले मुलांना तुम्ही वायुचक्र आणि अवसादन चक्र. वायुचक्र म्हणजे वायुरूपी पोषक द्रव्यांचे तिथं विसरण होत असतं, अभिसरण होत असतं. आणि अवसादन चक्रामध्ये रासायनिक स्वरूपातील पोषक द्रव्यांचं अवसादांच्या स्वरूपात तिथं काय होत असतं, चक्र होत असतं. तर विविध चक्रे कोणती ते थोडंसं आठवायचंय आणि त्याचं काही महत्व आहे का. हो, महत्व आहे. तर कोणकोणती चक्र पाहिले पहा आपण. जलचक्र, वायुचक्र, कार्बन. वायुचक्रामध्ये कशा कशाचा कुठल्या कुठल्या चक्रांचा समावेश होतो, कार्बन,
नायट्रोजन चक्र आणि ऑक्सिजन चक्र, जे आपण डिटेल गेल्या वर्षी पाहिलेले आहेत मुलांना, हो की नाही. अशी नैसर्गिक चक्र आपल्या पर्यावरणात सतत चालू आहे आणि ही खूप आपल्या अन्नसाठ्यासाठी आवश्यक आहे, ज्यामुळं पर्यावरण हे संतुलित राहतं. तुम्ही जर लक्ष दिलात, जर विचार केला तर असे लक्षात येईल, निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं अस्तित्व अशक्य आहे. निसर्ग आहे म्हणून आपण आहेत मुलांना. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचं जतन करणं हे आपलं पहिलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे, आद्य कर्तव्य असले. प्रत्येक क्षणी तुम्ही पर्यावरणाचा विचार करणं हे गरजेचं आहे, कारण पर्यावरण आहे तर आपण आहे. प्रत्येक क्षणी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही पर्यावरणात्मक विचार करणं गरजेचं आहे. मग आपण खऱ्या अर्थाने हे विज्ञान विषय शिकल्यासारखे होईल. पाण्याचा वापर कसा करायचा, ध्वनी प्रदूषण करायचा का नाही, अशी कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात. तर या गोष्टींकडे आपण लक्ष देणं, डोळसपणे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली आहे. ती उपभोगण्यासाठी नाहीये. उसळवार आहे आपल्यावर. आपल्या मागच्या पिढीने चांगलं वापरलं म्हणून आज आपल्याला मिळाले. जर आज आपण उधळपट्टी केली, कसंही वापरलं, तर पुढच्या पिढीला मिळणार का हो? नाही, तुमच्याच पुढच्या पिढीला ते मिळणार नाही. आणि उसळवार मिळालेली ही आपली पृथ्वी आपण जपून ठेवलीच पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी ती आपण ठेवायची आहे. लक्षात घ्या. पाहिजे तसं पृथ्वीचा उपभोग घेणं आपल्या तत्वात बसू द्यायचा नाही. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर पर्यावरणाचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे मुलांनो. संवर्धन म्हणजे काय? आहे ती संपत्ती जपणूक करून ठेवायची. वाढवता येणार नाही, जसे घटक आहेत तशीच असणार आहेत, फक्त आहे ते सांभाळून ठेवायचं आपल्याला, संवर्धन करायचंय. जे घटक आपल्याला निसर्गाकडून मिळालेले आहेत, जे नैसर्गिक वारसा आपल्याला मिळाले, त्याला फक्त सांभाळून तरी आपण ठेवायचंय. हे लक्षात घेण्यासाठी आपण पर्यावरण संवर्धनाकडे जाणार आहोत. बघूया पर्यावरण संवर्धन संवर्धन म्हणजे काय. पहा, पर्यावरण संवर्धन म्हणजे काय आपण इथं पाहूयात. आता लक्षात आलं पर्यावरणाला किती महत्व आहे. मग या पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात याचा विचार थोडासा झाला की आपल्याला संवर्धन करण्यास सोपं होईल. कोणकोणते घटक परिणाम करतात तुम्हाला माहितीच आहे. पर्यावरणावर नैसर्गिक पण घटक परिणाम करतात आणि मानवनिर्मित पण. नैसर्गिक घटकांमध्ये अचानक होणारे काय येतील, हवामान बदल असू शकेल, नैसर्गिक आपत्ती असू शकेल, हे पर्यावरणावर विपरीत परिणाम करतात. नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही, ते कधीही विपरीत परिणाम होऊ शकतं. आणि अशा बदलांनी पर्यावरणात काय होतं, जैविक आणि अजैविक घटकांवर खूप परिणाम होतो. अन्नजाळी जे आहे त्यांच्यामध्ये आंतरक्रिया ह्या सगळ्या संपुष्टात येतात, हो की नाही. आणि दुसरा घटक आहे मानवनिर्मित. मानवनिर्मित कारणाने सुद्धा पर्यावरणाची मुलांना हानी होते. काय मानवनिर्मित मध्ये? औद्योगिकीकरण, प्रदूषण, नागरीकरण, वेगवेगळे प्रकारच्या मोठमोठ्या प्रोजेक्ट, जसं शिकार असेल, धरणं असतील, पूल बांधणे, अशा प्रकारच्या मानवी हस्तक्षेपामुळे सुद्धा काय व्हायला लागले, पर्यावरणाची हानी ही होत आहे. आणि ही हानी होऊ न देण्याची जबाबदारी मुलांना आपली आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न दुसरा असा विचारलाय, पर्यावरणामध्ये भक्षकाची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल? काय होईल हो, भक्षकांची संख्या जर वाढत गेली तर? भक्ष्यांचं प्रमाण कमी होईल ना. भक्ष्यांचं प्रमाण कमी होत जाईल आणि पुन्हा एकदा भक्षकांची संख्या पुरेसे अन्न न मिळाल्याने कमी होईल. भक्ष्य कमी झाले की पुन्हा भक्षकांच्या संख्येवर सुद्धा परिणाम होईल. अशा पद्धतीनं एकमेकांवर भक्ष्य आणि भक्षक अवलंबून असल्यामुळं तिथं विपरीत परिणाम होईल. पुढचा प्रश्न बघा, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर काय परिणाम होईल का? होईल, नक्कीच होणार. नदीच्या किनारी भागावर तर सुपीक जमीन असते, तुम्हाला माहितीये, ओके. अशा ठिकाणी जर तुम्ही मोठमोठे कारखाने जर तिथे उभे केले तर दूषित पाणी, विषारी द्रव्ये सगळे कुठे जातील? पाण्यामध्ये जाणार. त्यामुळं पाण्यातले जीव काय होणार? मृत्युमुखी पडण्याचा धोका जास्त असतो. त्याचप्रमाणे तिथले पाणी पिण्यायोग्य राहणार नाहीये. स्थानिक रहिवाशांना तर नाहीच नाही, पुढच्या गावातील लोकांना सुद्धा ते पाणी पिण्यायोग्य राहणार नाही.
आणि नदीच्या पाण्यातील या जलीय अणुसाखळ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या संपुष्टात येतील. म्हणून नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेल्यावर हा दुष्परिणाम तुम्हाला दिसून येईल मुलांनो. याच्यावरही आपण थोडस विचार करायचा आहे. अशा पद्धतीनं पर्यावरणामध्ये हे जे सगळे घटक आहेत त्या घटकांचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. इथं पहा एक तक्ता पण दिलेला आहे. तुमच्या परिसरातील पर्यावरणाचं निरीक्षण करा. खाली दिलेली अपूर्ण तक्ता पूर्ण करा. थोडं ओघ तक्ता दिलाय, तुम्ही विचार करा या अर्थासाठी. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत पहा. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक. नैसर्गिक घटकामध्ये काय येणार? नैसर्गिक आपत्ती, भूकंप एक उदाहरण दिले. बाकीचे लिहा तुम्ही. महापूर आला, चक्रीवादळे आली, अशी उदाहरणं देऊ शकता. आणि मानवनिर्मित मध्ये काही जंगलतोड एक उदाहरण दिलेलं आहे. औद्योगिकीकरणे, मोठमोठी धरणे बांधकाम, हो की नाही? हे सगळे कशामध्ये येतील? मानवनिर्मिती तुम्ही लिहायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाची हाव पूर्ण करण्यास तो समर्थ नाही, असं महात्मा गांधीजींनी एक तत्व सांगितलं होतं की प्रत्येकाची गरज पृथ्वी पूर्ण करू शकते परंतु हव्यास नाही. म्हणून आपल्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण खूप जपून वापर केला पाहिजे मुलांनो, हे लक्षात घ्या. खूप महत्वाचं आहे. आपण आपल्या पर्यावरणाचं देखभाल केलंच पाहिजे. आपलं ते आद्य कर्तव्य असलंच पाहिजे. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. तुमच्या लक्षात आलं की मानवनिर्मित कृतीमुळे प्रदूषण झाल्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर परिणाम होतोय. मग आता आपल्याला त्याच्यावरच लक्ष केंद्रित करावं लागेल. जर पर्यावरणाचं संवर्धन करायचं झालं तर आपल्याला नैसर्गिक वर तर आपण काहीच करू शकत नाही, कारण ते निसर्गावर आपण काहीच मात करू शकणार नाही. नैसर्गिक घटना हे होत राहणार आहे, त्याला आपण स्वीकारावंच लागेल. ते आपल्या हातात नाही. पण आपल्या हातात काय हो? तर मानवनिर्मित कृतीमुळे जिथं पर्यावरण हानी होते त्या मानवनिर्मित कृतीवर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपण मानवनिर्मित घटकांमध्ये जर विचार केला तर पर्यावरणाला ऱ्हास पोहोचवणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे प्रदूषण. सगळ्या पृथ्वीचं पर्यावरणाचं दूषितीकरण होत चाललेलं आहे मुलांनो, म्हणजे प्रदूषण होत चाललेलं आहे. आणि पर्यावरणीय प्रदूषण हे होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेता हे बघायचंय. आता त्या अगोदर आपण बघूयात पर्यावरण प्रदूषण म्हणजे काय नेमकं. पर्यावरणाचं प्रदूषण होतं नेमकं म्हणजे नेमकं काय होतं, तर अशी घटना, नैसर्गिक घटना किंवा मानवनिर्मित असेल, सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल असतो, जो आपल्याला अनावश्यक असतो, अस्वीकार्य असतं, अशा बदलाला म्हणतो आपण पर्यावरणीय प्रदूषण. हवेचं प्रदूषण होऊ शकतं, पाण्याचं, जमिनीचं, हो की नाही? अशा पद्धतीने हवा, पाणी, जमीन यांचं प्रदूषण हे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत चाललेलं औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनाचा अनर्विंद वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण या सर्व कारणांमुळे मुलांना पर्यावरणीय प्रदूषण हे वाढत चाललेलं आहे. तर या प्रदूषणाविषयी आपल्याला डिटेल माहिती करून घ्यावी लागणार आहे. पाहूयात आपण पुढे. मग प्रदूषणाचे काय प्रकार आहेत का हो? हो आहे. हवा प्रदूषण, जल प्रदूषण. तुम्ही नेहमी ऐकताय ध्वनी प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. दुसरा प्रश्न असा विचारलाय नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही सांगू शकता नैसर्गिक प्रदूषण म्हणजे कुणाला म्हणायचं? स्रोतापासून आणि नैसर्गिक प्रक्रियातून निर्माण झालेल्या प्रदूषणाला नैसर्गिक प्रदूषण, हो की नाही? नैसर्गिक स्रोतापासून होणार आहे. आणि मानवनिर्मित प्रदूषण हे कसं असतं? मानवी हस्तक्षेपामुळे झालेलं असतं. अशा पद्धतीने आपण प्रदूषणाचे दोन व्यापक संकल्पना पाहू शकतो. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येत असतं. आणि या सर्वांचा विपरीत परिणाम हा आपल्या पर्यावरणावर होतो, माहितीये. पहा, म्हणजे प्रदूषणावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल, हा भाग इथे लक्षात आलेला आहे. आणि प्रदूषणावर जर आपण मात केली तर आपलं नक्कीच पर्यावरण काय होईल? संवर्धित होईल, संवर्धन याचं चांगलं होईल. ओके. इथं काही चित्रांमध्ये दिलेलं आहे पहा. शहरांमध्ये गाड्यांची संख्या किती वाढलेली आहे तुमच्या चित्रामध्ये दिसत आहे.
त्यामुळे काय होतंय, हवेचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे. इथं पहा, हवेचं प्रदूषण, बारीक मातीचे कण हे हवेत उडत चाललेले दिसतात. म्हणजे असे शहरामध्ये अनेक समस्या तुम्हाला हवेच्या प्रदूषणासंबंधी घटना हे दिसून येतात आणि जे गंभीर स्वरूपाचे असू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण हा फरक जरी लक्षात आला तरी आपण मानवनिर्मित प्रदूषणावर काम करू शकतो, त्याच्यावर निर्बंध घालू शकतो. हो की नाही? तर आता त्याच्या पुढे बघूयात, हा तक्ता काय दिलेला आहे. पहा मुलांनो, इथे एक तक्ता दिलेला आहे. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण यांचा जो मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहात त्याच्यावर आधारित हा तक्ता पूर्ण करायचा आहे, जो भाग तुम्ही करणार आहात. इथं उदाहरण म्हणून एक दिलेलं आहे. पहिलं, हवा प्रदूषण. घटक काय काय आहेत हवा प्रदूषणाचे? CO2, CO, हायड्रोकार्बन, सल्फर, नायट्रोजन ऑक्साइड्स, हायड्रोजन सल्फाइड, सगळे वायुरूप घटक आहेत. आणि घनरूप घटक कोणते आहेत? धूलिकण, राख, कार्बन, शिसे, एस्बेस्टॉस इत्यादी. असे प्रदूषणाचे काही घटक आहेत का? लिहायचे. म्हणजे जमिनीच्या प्रदूषणाचे काही घटक आहेत का? लिहायचे. त्यानंतर स्त्रोत हा कॉलम आहे. स्त्रोत मध्ये उदाहरण दिले, ते कुठून येतात? हे जे वायुरूप घटक आहेत हवा प्रदूषणाचे कुठून येतात ते आपण डिटेल मध्ये लिहायचे, तुम्ही करणार आहात. आणि त्यामुळे होणारे परिणाम देखील तुम्हाला माहिती आहे. आता जमिनीच्या प्रदूषणाचे परिणाम दिले पहा. जमिनीची धूप होते, वनस्पतींची आणि पिकांची वाढ होते, पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होतं. हे सगळं मृदा प्रदूषणामुळे होतं, भूप्रदूषणामुळे होतं. तसं जल प्रदूषणामुळे काय विपरीत परिणाम होतो, हवा प्रदूषणामुळे काय विपरीत परिणाम होतो. हा तुम्हाला तक्ता तुमच्या मागच्या इयत्तेच्या अभ्यासानुसार पूर्ण करायचे, ते तुम्ही सहजतेने करू शकता. मी तर तो भाग घेणार नाहीये, फक्त तुम्हाला तो तुमच्या परीने तो पूर्ण करायचा आहे. ओके, सगळेजण विद्यार्थ्यांनी पूर्ण करणार आहात. आणि उपाययोजना काय करता येईल? उपाययोजनेवर विचार करावा लागेल. मग जलप्रदूषण होऊ नये काय करता येईल, वायू प्रदूषण आणि भूप्रदूषण होऊ नये काय करता येईल, त्याची उपाययोजना तिथं तुम्हाला नोंदवायची आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. पर्यावरण संवर्धनासाठी आपल्याला काय काय करता येईल याच्यावर या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केला. यातील महत्त्वाचे भागांची नोंदी इथे ठेवा आणि हा भाग सर्व समजला असेल अशी मी आशा बाळगते आणि आपली सर्वांची रजा घेते. धन्यवाद.